त्याच्यावर फार वरिष्ठ लोक बोलत आहेत आणि अभिजित दिपके फार उघडपणे चांगलं काम करतोय. स्वतःचं एक हायली एज्युकेशन सोडून या भारत देशातले हिंदुस्थानमधले तरुण वर्गासाठी चांगलं प्रशासन असावं, चांगलं सरकार असावं आणि त्या सरकारने तरुण वर्गाला न्याय द्यावा, तर आम्ही अभिजित दिपकेच्या सोबत आहोत. दुसरा विषय क्रिस्टा आणि इनोवाचा विषय आहे. मी वरळीपासून इथपर्यंत आलाय स्कॉर्पिओ एन मधून. कसं वाटतं, कम्फर्टेबल आहे? मी मागे पण झालं, माझ्यावर फालतू आरोप चालले ताईनी. माझं काय म्हणणं, मी सांगितलंय ना आणि माझं खूप तुम्ही ऐकता ना, मग मला इनोवा नको, मला क्रिस्टाही नको, मला बैलगाडी द्या, मला बैलगाडी द्या. मी बैलगाडीतून प्रवास करतो. बैलगाडी जमत नसेल तर मला BMW द्या. कुठल्याही गाडीतून मी काय चाललंय, जी गाडी आली, ज्या गाड्या आम्ही अनेक वर्ष वापरतोय तेव्हा कोणाची पाठ दुखत असेल, मी त्याला खोटं नाही ठरवत, मी तेही नाही. 54 गाड्या आल्या, 12 आपल्याला आल्या, 12मधल्या माझ्यापासून खाली म्हणजे उपमहापौरांपासून आणि उर्वरित गाड्या अधिकाऱ्यांना. मग अधिकाऱ्यांना कणा नाही काय, अधिकाऱ्यांचा कणा मोडला आहे, अधिकाऱ्यांना कणाच नाही. हा प्रस्तावाला अधिकारी आणतात, त्यांना माहिती नाही आणि त्यांचा इतक्या पद्धतीने अधिकाऱ्यांना वाईट पद्धतीने वागवत आहे सत्तेतले लोक, तर मग अधिकारी करतात काय? आणि आता तुम्ही मला कळलंय की आता मुंबई पोलीस पण ह्याच गाड्या वापरत आहेत. आली का तक्रार? मुंबई पोलिसांची आली का तक्रार? त्यामुळे ज्याची तक्रार आहे त्याला बदलून द्या, पण अख्खा प्रस्तावच बदलणार, तिथे मात्र डाऊट आहे. इनोवा आणि स्कॉर्पिओ बोथ आर व्हॉट.